हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झामच्या अभ्यासासाठी म्हणजेच स्टडी करण्यासाठी जर आज आपण ऑन ॲन ॲव्हरेज डेज पाहिले तर 60 दिवस आणखी शिल्लक आहेत. या 60 दिवसांमध्ये तुम्ही योग्य स्ट्रॅटेजीने योग्य प्लॅनिंग करून जर प्रिपरेशन केले तर तुमचे वय वर्ष 60 होईपर्यंत तुम्हाला एन्जॉयबल लाईफ जगता येऊ शकते. कारण टीचिंग क्षेत्रातला जॉब हा एक एन्जॉयबल जॉब म्हणून ओळखला जातो. मग या जॉबमध्ये तुम्हाला यायचे असेल, यामध्ये करिअर करायचे असेल तर त्यासाठी सेट एक्झाम हा एक सोपा मार्ग म्हणून ओळखला जातो. मग याच सेट एक्झामला तुम्हाला जर क्वालिफाय करायचे असेल तर या 60 दिवसांमध्ये तुम्ही काय करताय हे खूप महत्त्वाचं आहे. या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. म्हणजेच सेट एक्झाम 2025 या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी जे काही 60 दिवस शिल्लक आहेत, या 60 दिवसांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा या संदर्भात शॉर्ट आणि सिंपल काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन हे योग्य डायरेक्शननी होऊ शकते. सो फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन. सेट एक्झाम 2025 या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. तो कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल किंवा त्या संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. यामध्ये पेपर फर्स्टचा इन डिटेल तुम्हाला सिलेबस कंप्लीट करून दिला जाईल, प्लस त्या संदर्भात प्रॅक्टिस देखील पूर्णपणे कव्हर करून घेतली जाईल. इन शॉर्ट, पेपर फर्स्टचा A to Z सिलेबस प्लस प्रॅक्टिस प्लस रिव्हिजन या सर्व गोष्टी या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरला मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. सो फ्रेंड, आज आपण सेट एक्झामच्या स्टडी प्लॅनबद्दल काही पॉईंट डिस्कशन करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला फक्त मी सजेशन देणार आहे की अशा प्रकारे तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचा अभ्यास हा योग्य डायरेक्शनने होऊ शकतो. ठीक आहे, काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण डिस्कशन करणार आहोत. 60 दिवस आहेत हा पॉईंट लक्षात ठेवून, म्हणजे 60 दिवसांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा या संदर्भात काही पॉईंट आपण पाहणार आहोत. तर फ्रेंड, हे पहा, आपल्या हातामध्ये आत्ता फक्त 60 दिवस आहेत. या 60 दिवसांमध्ये तुम्ही सेल्फ स्टडीने अभ्यास करत असाल तर काय करायला हवं हे आपण पाहत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी आपला कोर्स जॉईन केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही स्ट्रॅटेजी नाही आहे, कारण त्यांनी फक्त कोर्स फॉलो करायचा आहे. सर्व गोष्टी ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी त्यांच्या कंप्लीट करून घेतल्या जातील प्लॅनिंगनुसार. ठीक आहे, पण जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आजचं लेसन आहे. रिपीट करल, कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेला आहे त्यांनी हे लेसन इग्नोर केलं तरी पण चालू शकतं, कारण कोर्समध्ये सर्व गोष्टी त्यांच्या प्लॅनिंगनीच कव्हर करून घेतल्या जात आहेत. सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अशी स्ट्रॅटेजी आहे. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 60 दिवस आहेत. या 60 दिवसातले 10 दिवस तुमचे वजा करायचे पहिल्यांदा. ठीक आहे, फक्त 50 दिवस राहतात. आता हे 10 दिवस कसले लेस केले ते समजून घ्या. तर हे 10 दिवस एक्झामच्या आधी प्युअर रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत किंवा प्रोव्हाइड तुम्हाला म्हणजे असणं अपेक्षित आहे. कारण या ठिकाणी 10 दिवसांमध्ये जे पण तुम्ही आत्तापर्यंत 1-2 वर्षामध्ये नोट्स काढलेल्या आहेत त्या सर्व नोट्स तुम्ही रिवाईज करणं अपेक्षित असतं. म्हणजे एक्झामच्या आधी 10 दिवस म्हणतोय मी. हे का महत्त्वाचं आहे? अनेक विद्यार्थी असं करतात, खूप साऱ्या नोट्स काढतात, त्यांचे 2-2, 3-3, 4-4 नोट्सबुक भरतात, पण ती रिवाईजच करत नाही. आणि एक्झामला त्यांच्या नोट्समधूनच क्वेश्चन येतात, पण त्यांना त्याचं योग्य आन्सर देता येत नाही. आन्सर माहीत असतं पण त्यांचं कन्फ्युजन होतं. असं होऊ नये यासाठी जे पण तुम्ही नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स एक्झामच्या आधी टोटल 10 दिवस फ्रिक्वेंटली रिपीट करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये तुमचं कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. आणि एक्झामिनेशनमध्ये जर तुमच्या नोट्समधून क्वेश्चन आला तर तुम्हाला त्याचं योग्य आन्सर देता येईल. म्हणजे एक पॉईंट मला फक्त या ठिकाणी इतकंच सांगायचं आहे की नोट्स तुम्ही ज्या काढलेल्या आहेत त्या नोट्समधून जर एखादा क्वेश्चन आला तर त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला आलंच पाहिजे.
त्या क्वेश्चनचा आन्सर जर तुम्ही रॉंग त्या ठिकाणी क्लिक करत असाल किंवा तुमचं कन्फ्युजन होत असेल तर त्या ठिकाणी तुमचा अभ्यास करून देखील फायदा होणार नाही. ठीक आहे, म्हणजे असंख्य असे विद्यार्थी असतात जे खूप साऱ्या नोट्स काढतात पण एक्झामिनेशनमध्ये त्यातून क्वेश्चन येतो पण त्यांचं कन्फ्युजन होतं. का तर प्रॉपर वेनी रिवाईज केलेलं नसतात. म्हणून माझी एक विनंती असेल, एक्झामच्या आधी 10 दिवस ज्या पण नोट्स असतील त्या डेली बेसिसवर रिवाईज करा. ठीक आहे, तरच तुमचा प्रॉपर वेनी अभ्यास होईल आणि मेन म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, नाहीतर कन्फ्युजन वाढत चालेल. सिंपल. मात्र राहतात 50 दिवस. या 50 दिवसांमध्ये काय करायचं ते समजून घ्या. या 50 दिवसांमध्ये तुम्हाला फक्त फोकस करायचा आहे तो म्हणजे MCQजवर. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी मी 2 प्रकारे तुम्हाला हे सांगतो, थोडंसं प्लॅनिंग सांगतो, मॉर्निंग आणि इव्हिनिंग. ठीक आहे, मॉर्निंगला काय करायचं, ज्या पण गोष्टी थेरटिकल वेमध्ये तुम्ही नोट केलेल्या आहेत, मग तुमच्या नोट्स भरपूर असू शकतात. तुम्ही फॉर एक्झाम्पल मागच्या 1-2 वर्षापासून अभ्यास करतात, खूप साऱ्या नोट्स वगैरे तुम्ही काढलेल्या आहेत, तुमच्याकडे बुक्स अवेलेबल आहेत, त्यामधून जी पण थिअरी आहे त्या थिअरीची प्रॅक्टिस किंवा त्या थिअरीमधले काही महत्त्वाचे पॉईंट असतील ते मेमराईज करायचे मॉर्निंगला डेली बेसिसवर मिनिमम 2 आवर्स. ठीक आहे, कारण जास्त वेळ थोडासा द्यावाच लागणार आहे. आत्ता जर तुम्ही थोडंसं स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क केलं तर पुढचं लाईफ तुमचं प्रॉपर जाणार आहे. ठीक आहे, एन्जॉयबल तुम्हाला लाईफ जगायचं असेल तर आत्ता कुठं ना कुठं तुम्हाला थोडंसं म्हणू शकतो जे कष्ट आहे ते कष्ट तुम्हाला घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मॉर्निंगच्या वेळेस ज्या पण नोट्स तुम्ही काढलेल्या आहेत त्या नोट्स प्रॉपर वेनी वाचायच्या. एखाद्या पॉईंटच्या नोट्स तुम्हाला काढायच्या असतील तर नोट्स काढायच्या मॉर्निंगच्या वेळेस, कारण मॉर्निंगला मूड फ्रेश असतो आणि कंटेंट तुम्ही जो लिहून काढताय किंवा नोट्स तुम्ही ज्या काढताय त्या लक्षात राहतात. म्हणून मॉर्निंगला डेली 2 आवर्स नोट्स काढणे आणि काढलेल्या नोट्स वाचणं हे तुम्हाला करायचं आहे. आणि इव्हिनिंगला ज्या गोष्टीच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या गोष्टीच्या MCQची प्रॅक्टिस करणं. ठीक आहे, आता MCQज प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला रिकमेंड केलं तर मी मागच्या काही दिवसांमध्ये तेच पुन्हा रिकमेंड करल. जे पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्ही पूर्णपणे प्रॉपर वेनी एक ना एक MCQज डिटेलमध्ये सोडवणं अपेक्षित आहे. कारण एक्सपेक्टेड MCQजपेक्षा प्रिव्हियस इयरचे MCQज हे अतिशय महत्त्वाचे आहे MS सेट एक्झामच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, मग हे MCQज सोडवताना तुम्हाला नवीन काही पॉईंट पाहायला भेटतील. ते नवीन पॉईंट फक्त लिहून ठेवायचे आणि मॉर्निंगला पुन्हा त्याच्या नोट्स काढायच्या. ठीक आहे, आणि पुन्हा त्या रिवाईज करायच्या. म्हणजे 1 तास तुम्ही नोट्स काढा, उरलेला 1 तास रिवाईज करा. कारण मॉर्निंगला तुम्ही 2 तास मिनिमम देणं अपेक्षित आहे. इव्हिनिंगला जोपर्यंत तुम्हाला झोप लागत नाही तोपर्यंत अभ्यास करत राहा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. झोप लागत असेल अभ्यास ठेवून द्या, आरामशीर शांत मनाने झोपून घ्या. सिंपल. फक्त इतकंच सांगायचं आहे, आत्ता तुम्ही थोडंसं हार्डवर्क करा, कारण हार्डवर्क म्हणजे मॉर्निंगला जाग येत नाही, बळच उठावं लागतं. ठीक आहे, इव्हिनिंगला झोप येते पण जागावं लागतं. म्हणजे अशा थोड्याफार गोष्टी कराव्या लागू शकतात कारण एक्झाम जवळ आलेला आहे आणि हा एक्झाम आपल्याला क्वालिफाय व्हायचंच आहे. ठीक आहे, मग क्वालिफाय व्हायचं असेल तर या वेळेने तुम्हाला काही ना काही गोष्टी पाहाव्या लागतील. आता या ठिकाणी ही जी थिअरी तुम्ही काढताय, ठीक आहे, ही थिअरी भरपूर तुम्ही काढली असेल, म्हणजे अनेक पॉईंट तुम्ही मेमराईज करण्यासाठी लिहून ठेवलेले असतील. तुमचे फॉर एक्झाम्पल 2 ते 3 वही भरलेले आहेत पॉईंटने वेगवेगळ्या. तर तुम्ही पॉईंट वगैरे काढूच नका. आत्तापासूनच या पॉईंटच्या सर्वांची रिव्हिजन करणं सुरू करा. ठीक आहे, 2 ते 3 वही म्हणतोय मी. जर तुमच्या भरल्या असतील नोट्स काढून तर सर्व नोट्स आत्तापासूनच रिवाईज करायला सुरू करा. एक ना एक पॉईंट प्रॉपर वेनी तुम्ही समजून घ्या, प्रॉपर वेनी तो पाठ करा किंवा काही ट्रिक वापरून लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि MCQज प्रॅक्टिस तुम्हाला मॅन्डेटरी हे करावंच लागेल. ठीक आहे, आय होप पॉईंट काही तो कळाला असेल. रिपीट करतो, मॉर्निंग आणि इव्हिनिंग असे 2 मी त्या ठिकाणी शेड्यूल ठेवलेले आहेत, कारण बरेच विद्यार्थी जॉब वगैरे करतात त्या अनुषंगाने सांगतोय. तुम्ही फुल टाईम डे, पूर्ण डे घरीच असाल तर तुम्ही म्हणू शकतो हाफ डे जे थिअरेटिकल वे असतील त्या गोष्टींची रिवायझन करा आणि हाफ डे MCQज सोडवा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पण मेजॉरिटी 90% जास्त विद्यार्थी जॉब करून अभ्यास करत आहेत, कारण बऱ्याच जणांचं PG कंप्लीट असतं. ठीक आहे, घरची जबाबदारी असते, अनेकांना जॉब करावा लागतो, महिला असतील आणि स्कूल कॉलेजवर ऑलरेडी ते जॉईन आहेत, तर त्या सर्वांसाठी मी ही गोष्टी सांगतोय. ठीक आहे, तर या ठिकाणी मॉर्निंगला जी पण थिअरी तुम्ही जी पण थिअरी तुम्ही नोट डाऊन केली नाही, थिअरी इन द सेन्स जे पण थेरटिकल वेमध्ये पॉईंट तुम्ही नोट डाऊन केलेले आहेत किंवा ज्या पण कन्सेप्ट तुम्ही लिहून काढलेल्या आहेत त्यांची तुम्हाला रिव्हिजन लगेच सुरू करायचे, वाचत जायच्या. आणि इव्हिनिंगला MCQज प्रॅक्टिस सुरू करायची. MCQज प्रॅक्टिस करताना
अनेक नवीन नवीन कन्सेप्ट दिसतील, त्या कन्सेप्ट एका पेजवर लिहून घ्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला उठल्यानंतर त्या कन्सेप्ट प्रॉपर वेनी सर्च करायच्या, गुगलवर सर्च करा, पुस्तकांमध्ये सर्च करा, त्या कन्सेप्ट लिहून काढण्याच्या. लिहून काढणे इन द सेन्स डीपमध्ये लिहायचं नाही, शॉर्ट वेमध्ये लिहायच्या. हे लिहिणं पण खूप महत्त्वाचं आहे, कारण त्या गोष्टी लक्षात राहतात. आणि पुस्तक वगैरे असेल तर हायलाईट करा पुस्तकामध्ये डायरेक्टली. सिंपल. अशा वेळी तुम्ही पुढचे 40 ते 50 दिवस प्रॉपर वेनी अभ्यास करणं अपेक्षित आहे. जर या 40 ते 50 दिवसांमध्ये तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला तर 100-202% तुम्ही MSCT एक्झाम क्लिअर होऊ शकता. रिपीट करल, एक्झाम क्लिअर करणं अवघड नाहीच आहे. एक्झामिनेशनमध्ये योग्य परफॉर्मन्स करण्यासाठी आत्ता अभ्यास करणं अवघड आहे, कारण मॉर्निंगला डेली 2 तास देणं, इव्हिनिंगला जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत अभ्यास करणं ही अवघड गोष्ट आहे. इतकी पण इझी नाही आहे. ठीक आहे, जॉब करत असाल तर जॉब सांभाळून अभ्यास करणं डिफिकल्ट आहे. मग या फेजमध्ये जर तुम्ही आत्ता टिकले, प्रॉपर वेनी सर्व हार्डवर्क स्मार्टवर्क केला, डेफिनेटली पुढचं वय वर्ष 60 होईपर्यंत तुम्हाला एन्जॉयबल जॉब भेटू शकतो आणि योग्य तुमचं त्या ठिकाणी करिअर होऊ शकतं. बाकी डिमोटिवेट करणारे अनेक जण असतील. ठीक आहे, सेट नेट किंवा PhD करून काहीच फायदा नाही असंही अनेक जण म्हणतात. म्हणजे म्हणतायत ना, ते ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये, कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जॉब करत असतात. ठीक आहे, ते स्वतः कधी जॉब सोडत नाही, फक्त दुसऱ्यांना सल्ले देतात की या क्षेत्रामध्ये येऊ नका. बरोबर ना. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जा, बँकिंगमध्ये जा, बँकेतले लोक सतत वैतागलेले असतात, काही क्षेत्र आमचं योग्य नाही आहे, आम्हाला या जॉबमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, असं बँकेतले पण म्हणतात. पहा, पोलिसांना तुम्ही विचारा, पोलीस म्हणतात सुट्टी नसते कधीच. ठीक आहे, कंटिन्यू वर्किंग, खूप वाईट क्षेत्र आहे. तुम्ही आर्मीमध्ये जा, आर्मी म्हणतात की फॅमिलीला भेटायला भेटत नाही. ठीक आहे, खूप वाईट क्षेत्र आहे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामधले एम्प्लॉई हे तुम्हाला सुखी लवकर भेटत नाही. पण टीचिंगमध्ये तुम्ही जा, थोडंसं टीचिंगमध्ये एन्जॉयबल वातावरण असतं, कारण स्टुडंट आहेत कमी वयाचे आपल्यापेक्षा, ते आपल्यासोबत असतात, एक एन्जॉयमेंटचं वातावरण असतं कम्पेअर टू अदर जॉब्स. ठीक आहे ना. मग आता 60 दिवस तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही फॉर्म भरलेलाच असेल, कदाचित फॉर्म भरलेलाच आहे, अभ्यास थोडाफार करतच आहात, तर तोच अभ्यास थोडासा स्पीडनी करा. एक्झाम क्लिअर होऊन करिअर झालं तर झालं, नाही झालं तर आता जे चालू आहे ते चालणारच आहे, हे पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे सांगायचं आहे काय, जे करताय ना ते परफेक्ट करा, डेफिनेटली सक्सेस भेटतंच. ठीक आहे. सो फ्रेंड, रिपीट करल, मॉर्निंगला तुम्ही जे थेरेटिकल गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्याचे रिव्हिजन करत जा. त्या नवीन नवीन गोष्टी ज्या इव्हिनिंगला तुम्ही पॉईंट लिहिलेले आहेत त्या नोट डाऊन करत जा. अशा प्रकारे 40 ते 50 दिवस अभ्यास करा. डेफिनेटली अनेक पॉईंट तुमचे कव्हर होतील आणि योग्य पद्धत आहे अभ्यास करण्याची, कमी वेळेमध्ये, कमी डेजमध्ये. ठीक आहे. बाकी निगेटिव्ह बोलणाऱ्यांकडे थोडंसं दुर्लक्ष करून टाकायचं, कारण पुढे इन फ्युचर जसं 11वी-12वीची पवित्र पोर्टलमार्फत आत्ता योग्य पद्धतीने भरती होत आहे, अशा प्रकारे जे हायर एज्युकेशनची भरती आहे ती पण MPSC UPSCकडे जाऊ शकते. मग त्या ठिकाणी सेट नेटवाल्यांना डेफिनेटली प्रेफरन्स ते देतील. ठीक आहे, म्हणजे भरतीची पद्धत ही वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते, जे होईल ते होईल. आत्ता आपल्या हातामध्ये काय, MS सेट आपण क्लिअर करणं अपेक्षित आहे. बरोबर ना. म्हणजे क्लिअर होऊन फायदाच होईल, पण एक्झाम न दिल्याने तुमचा काही तोटा किंवा फायदा नाही आहे. म्हणजे दिला तर फायदाच आहे, क्लिअर एक्झाम झाली, क्वालिफाय झाले, डेफिनेटली फायदाच आहे, पण क्वालिफाय न होऊन कुठला फायदा नाही आहे, हे लक्षात घ्या. सिंपल ना. म्हणून जे म्हणतायत किंवा म्हणतो ना की निगेटिव्ह जे विचार असतात ते सोडून द्यायचे, आपल्याला जे करायचं आहे ते आपण केलं पाहिजे. बाकी तुम्हाला योग्य अयोग्य सर्व गोष्टी कळतातच, कारण तुम्ही PG कंप्लीट झालेले विद्यार्थी आहात. सिंपल. सो फ्रेंड, आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू. आणि जर तुम्हाला पेपर फर्स्टचा कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवर मेसेज करा, तुम्ही तो कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन मिळवा, त्यानंतर योग्य वाटलं ते जॉईन करू शकता. पेपर 1चा सिलेबसपासून प्रॅक्टिसपर्यंत सर्वच गोष्टी त्या कोर्समध्ये कंप्लीट करून दिल्या जातील. पेपर फर्स्टबद्दल अदर कुठलाही स्टडी करण्याची गरज पडणार नाही जर कोर्स जॉईन केला तर. ठीक आहे. सो आजचं लेसन पाहिल्याबद्दल थँक्यू.